नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला गणेशोत्सव, ईद ए मिलाद आणि येत्या काळातील सर्व सणोत्सव शांततेत पार पडावेत यासाठी नाशिक शहर पोलीस दल कटिबद्ध आहे। कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येते। या अनुषंगाने आज दंगा नियंत्रण पथकाचा सराव आयोजित करण्यात आला आहे। या सरावादरम्यान पथकाने कोणत्याही प्रकारच्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये कसं नियंत्रण मिळवायचं, गर्दी कशी व्यवस्थापित करायची आणि नागरिकांची सुरक्षा कशी सुनिश्चित करायची याचं प्रशिक्षण देण्यात येते। पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी सांगितलंय की नाशिक शहरातील सर्व नागरिकांना मी खात्री देतो की सण उत्सवाच्या काळामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल दिवस रात्र कार्यरत राहणार आहे। नागरिकांनी ही शांतता राखावी आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं पोलीस आयुक्त यांनी नाशिककरांना सांगितलंय। नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज राहण्यासाठी नाशिक शहर पोलीस दल आज दंगा नियंत्रण सराव करणार आहे। पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या विशेष सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या सरावामध्ये शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमधील जवानांचा सहभाग असणार आहे। या सरावादरम्यान दंगल नियंत्रण पथके विविध परिस्थितींचा सामना कसा करावा याचा प्रात्यक्षिक सादर करतील। यामध्ये लाठीमार, अश्रुगंधांचा वापर, गर्दी नियंत्रण तंत्र आणि इतर दंगल नियंत्रण तंत्रांचा समावेश असेल। पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक हे स्वतः या सरावासाठी उपस्थित राहणार असून ते पथकांना मार्गदर्शन करतील आणि त्याचं कौशल्य तपासतील। नागरिकांना या सरावाबद्दल माहिती देण्यात आली आहे आणि त्यांनी घाबरू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय। डायरेक्ट घेतात तिथं नाही भारी बोलले लेडीज पण आहे लेडीजचे पहिले जो आला पोलीस वापस म्हणायला लागले कसं व्हायचं कसं नाही काय त्यांच्याकडे डायरेक्ट तुम्हाला कानूनी गैर कानूनी नाही डायरेक्ट गुंडे वाजून मग कार्यक्रम नाही नाही बिलकुल काय फक्त पर्यटन नाही बरोबर आपण आवाज नाही टाकायचा नाही आवाज बंद माझे दगड मारतात म्हणून खरोखर बेघडे आपल्यावरती
नाही आता ही नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला